तर आपण पाहत होतो संधी. संधीचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. स्वर संधीलाच अचसंधी, विव्रत संधी असे म्हणतात. अच आणि यालाच विव्रत. आता याचेच 5 प्रकार पडतात. दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश आणि अयदिदेश. हे आपण ओके. तर यातला आपला गुणादेश हा प्रकार चालू होता. आता गुणादेश संधीचे आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. गुणादेश म्हणजे काय? सेम एका सजातीय स्वरांपासून बनणारे शब्द. सो अधिक इच्छा, 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 सुर अधिक ईश, सुरेश, लंका अधिक ईश्वर बरोबर लंकेश्वर. याची इथं काय झाली आहे? संधी झाली आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं? आ आलं तर काना, ई आलं तर मात्रा, उ आलं की एक काना एक मात्रा, असं तयार होतं. आता गुणादेश पासून काय काय तयार होतं? स्वरिच्छा, सुरेश, लंकेश्वर, चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. इथे आले तर चंद्रोदयला काय आले? इथे ऊचा उच्चार आलाय. कशाचा उच्चार आलाय? ऊचा उच्चार आलाय. लंका ईश्वर इथं कशाचा आलाय? सुरेश इथं ईचा आहे. आता आपण त्याचेच पुढचे उदाहरण पाहू. रूचे काय? अ किंवा आ किंवा रू बरोबर अर. देव अधिक ऋषी, देव अधिक ऋषी काय येईल?
देवर्षी. अर्थ आला ना उच्चारित? आला ना? देव अधिक ऋषी, देवर्षी. वर्षा अधिक ऋतू, बरोबर वर्षतू. सुख सुखऋत, बरोबर सुखार्थ. आर, इथं काय येतो? आर, सुखार्थ. आता संधीमध्ये काही नियम बघू आपण. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर. काय? ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर. ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. म्हणजे काय होतं? ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तो स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, तो स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास. आता जसं ईश्वर अधिक इच्छा, हे काय आहे? ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तो स्वर रिपीट आल्यास, आणखीन अजून तोच स्वर आल्यास, डबल तोच स्वर आल्यास, ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तो स्वर किंवा तो स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, म्हणजे जसं की ई ई या असे झाले समजा, किंवा उ उ, हे तेच सजातीय ई ई अ त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असेही म्हणतात. याला काय म्हणतात? स्वरसंधी म्हणतात. आता आपण वृद्धादेश कशाचे उदाहरण पाहणार आहोत? वृद्धादेशचे. दीर्घादेश आणि गुणादेश काल पाहिलेला आहे आपण. वृद्धादेशचे स्वराचे किती प्रकार आहेत? स्वरसंधीचे, स्वरसंधीलाच काय म्हणतात? स्वरसंधीला अचसंधी किंवा विवृत संधी असं म्हणतात. त्याचेच किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 5. दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यणादेश आणि ययादिदेश. सगळ्यात शेवटा कुठला? ययादिदेश. आता दीर्घादेश आपण बघितला आहे, गुणादेश पण पाहिलेला आहे, वृद्धादेश बघणार आहोत. यणादेश आणि ययादिदेश असे 5 प्रकार आहेत.
चला दीर्घादेशचे नियम आपण पाहू. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोघांऐवजी ए येतो. आता काय आहे वृद्धादेशची अ किंवा आ आला तर त्याच्या पुढे काय येतं य येतं. काय ह्या संधीचा पहिला नियम काय आहे अ किंवा आ आला तर त्याच्या पुढं य येतं. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्याऐवजी ए येतं. म्हणजे याच्या अ किंवा आ यांच्या पुढे काय आलं पाहिजे ई किंवा ई आलं तर इथं काय येणार या शब्दापुढे ए. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोघांऐवजी ओ येतो. म्हणजे अ अधिक आ बरोबर पण नाही म्हणता येणार ठीक आहे. यांच्या पुढे जर उ अधिक उ असं आलं तर काय येतो ओ. काय येतो ओ येतो. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आलं तर ए येतो. आणि अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आला तर काय येतं ओ येतं. बघा वृद्धादेश संधी बघतोय आपण. अ किंवा आ याच्या पुढे ई उच्चार किंवा दीर्घ ई हे दोन्हीपैकी एक ही आली का काय येणार याच्या पुढं ए येणार. आणि अ किंवा या आ याच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आलं तर काय येतं ओ हे अक्षर होऊन त्यांची संधी तयार होते. आता रू बद्दल नियम काय आहे अ किंवा या यांच्या पुढे रू आल्यास त्या दोघांऐवजी अर येतो. एक मिनिट वाचून घ्या तुम्ही. आता याला काही अपवाद आहेत. याला संस्कृतमध्ये काय म्हणतात गुण असे म्हणतात. याला संस्कृतमध्ये काय म्हणतात गुण असे म्हणतात. तसेच एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला काय म्हणतात आदेश म्हणतात. आता जसं ह्या वर्णाच्या जागेवर दुसरा वर्ण येतोय याला आदेश म्हणतात. काय होतं अ पण येत नाही आणि उ पण येत नाही यांच्या जागेवर काय येतं ओ येतं किंवा ए येतं. जसं अ आणि ईच्या जागेवर ए येतं याला काय म्हणतात आदेश म्हणतात. अ किंवा आ स्वरापुढे ई उ रू रस्व किंवा दीर्घ अ किंवा आ स्वरापुढे अ किंवा आ स्वरापुढे अ किंवा आ स्वरापुढे ई उ रू अ किंवा
आ स्वरापुढे ई उ किंवा रू आल्यास ई उ रू हे अक्षर आल्यास कशापुढे अ किंवा आ स्वरापुढे ई उ रू हे अक्षर आल्यास याच्यापैकी एखादा स्वर आल्यास त्या वर्णाबद्दल अनुक्रमे ए ओ अर असे वर्ण येणे याला त्यापुढे कुठले वर्ण येतात ए ओ आणि अर हे असे वर्ण येतात. काय होतं या स्वरापुढे अ आ या स्वरापुढे ई उ रू असे वर्ण आल्यास त्याच्या बदल्यात ए ओ आणि अर असे वर्ण तयार होतात. तर आपण आता काही वृद्धादेशचे काही उदाहरण पाहू. अ किंवा आ आला तर ए किंवा ए येतो. बरोबर काय येतो ए. काय येईल अ किंवा आ ऐवजी ए किंवा ए आलं तर ए येतो. जसं उदाहरण बघू. अ किंवा आ ऐवजी ए किंवा ए आलं तर ए येतो. एक अधिक एक बरोबर काय येईल एक एक. काय येईल एक अधिक एक बरोबर एक एक. का बरं येईल कारण अ किंवा आ याच्यापैकी अधिक ए किंवा ए हे जर आलं तर बरोबर काय येतं ए. म्हणजे यांच्यापैकी काही आलं तरी बरोबर ए येणार. म्हणून एक अधिक एक इथे काय येईल एक एक. हे काय विजातीय स्वर आहेत. विजातीय स्वर आहेत हे. पुढचं उदाहरण बघू. जन ऐक्य. जनैक्य. जन अधिक ऐक्य काय होईल जन अधिक ऐक्य जनैक्य. एक अधिक एक एक एक. ए आलं की मात्रा लागतो. आता अ सोबत ओ चं आपण बघू. अ किंवा आ याच्या ऐवजी अ किंवा आ याच्यानंतर ओ किंवा अ हे जर येत असेल तर ओ ओ शेवटी काय येणार ओ. याचं उदाहरण काय काल ऊन बरोबर कालोन. वर्ण अधिक औषधी वनौषधी बरोबर वनौषधी.
काय येईल असं? अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा अ हा जो उच्चार येत असेल तर शेवटी त्याचं काय होणार? ऑच होणार. ओ ओच होणार. ओ. काल अधिक ओन कालोन आणि वन अधिक औषधी वन औषधी. अजून एक उदाहरण पाहूयातच. महा अधिक औदार्य. महा महा महोदार्य. काय महादौर्य. समजलं ना? अ च्या पुढे अ आणि आ ह्या स्वराच्या पुढे ओ किंवा औ हे येत असतील तर त्याच्या पुढे ओच हा उच्चार येणार. कुठल्याही शब्दामध्ये तोच येणार. काल अ हा उच्चार होतो काल या शब्दामध्ये. आणि इथं काय आला? कालच्या समोर म्हणजे पहिल्या अक्षराचा शेवटचा शब्द व दुसऱ्या अक्षराचा पहिला शब्द याच्या पहिल्या अक्षराचा शेवटच्या शब्दामध्ये अ येत असेल, अ किंवा आ येत असेल आणि दुसऱ्या अक्षराच्या पहिल्या शब्दामध्ये ओ किंवा ओ येत असेल तर त्याची काय होणार? संधी होऊन ऑच होणार. वन अधिक औषध वन औषधी ऑच होणार. समजलं? पहिल्या अक्षराच्या शेवटच्या शब्दामध्ये अ किंवा आ येत असेल व दुसऱ्या अक्षराच्या पहिल्या शब्दामध्ये ओ किंवा ओ येत असेल तर त्याचं काय होणार? संधी होणार आणि अ होणार म्हणजे कालोदय. यनादेश बघू आता आपण. याचं काय होणार? ई यू असं होणार. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ए स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ए येतो आणि अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा ओ हे स्वर आल्यास त्या बद्दल ओ हा स्वर येतो. तसं वृद्धादेशचं जसं मी सांगितलं तसं ओ हा स्वर येतो तसं. आता वृद्धादेशचे बाकीचे उदाहरण आहेत ते तुम्ही वाचून घ्या. नाही समजल्यास विचारा. आता यनादेशचे आपण काही उदाहरणं बघू. ई किंवा ई येत असेल तर त्याचा उच्चार काय होणार? यू. अधिक अयन बरोबर काय येईल? अध्ययन.
प्रति अधिक एक प्रत्येक अभि अधिक उदय अभ्युदय अभ्युदय देव अधिक ऐश्वर्य देवेश्वर्य. आता यनादेशचं काय आहे? अ किंवा आ पहिल्या शब्दातल्या शेवटचं अक्षर अ किंवा शेवटच्या अक्षराचा वर्णाचा उच्चार अ किंवा आ होत असेल व शेवटच्या अक्षरातला पहिला उच्चार जर ई किंवा दीर्घ ई होत असेल तर त्याची संधी काय होते? यू होते. बघा आता अधिक अयन काय होईल? अध्ययन. संधी त्याची काय होईल? अधि अधिक अयन. त्याची संधी काय होईल? अध्ययन. प्रति एक प्रति अधिक एक काय होईल? प्रत्येक. अभि अधिक उदय अभ्युदय. आणि देव अधिक ईश्वर काय होईल? देवेश्वर. असंच आपण ऊचे काही उदाहरणं पाहू यांचे. उ अधिक उ काय होईल? व होईल. बरोबर व होईल. मनु अधिक अंतर बरोबर मन्वंतर. भानु अधिक ईश्वर भानवेश्वर काय होईल याचं? भानवेश्वर. सेम आहे. जसं आपण ईचे नेम पाहिले तसे याचे पण सेम आहेत. उ किंवा दीर्घ उ येत असेल तर काय होईल त्याचं? बरोबर काय होईल? व हलंत व. मनु अधिक अंतर मन्वंतर. आणि भानु अधिक ईश्वर भाणेश्वर. आता रूचे आपण यनादेश मधले रूचे आपण काही उदाहरणं पाहू. रूचा अर्थ काय होतो? र. पितृ अर्थ प्रित्यर्थ. मातृ आनंद. मात्र आनंद. रूचा काय होतो? र होतो. पितृ. आणि या उच्चारापुढे अ आलं की काय होतं? प्रित्यर्थ. मातृ आनंद मातृ आनंद. तसंच लू हे आल्यावर काय होतं? लू अधिक आदन्या बरोबर लू आज्ञा. आणि लू अधिक आकृती
बरोबर लाकृती. बघा काय होतं, लूचं काय होतं, लू अधिक आज्ञा, लू आज्ञा, लू बरोबर लूच होतो. तर शेवटी आपण अयादी आदेशचे काही उदाहरणं पाहू. अयादी आदेशचे आता उदाहरणं पाहू. तर अयादी आदेशचं काय थोडे नेम पाहू. ई उ रू ऱ्हस्व दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई व दीर्घ ई बद्दल य व उ आणि दीर्घ उ बद्दल व आणि रू बद्दल र हा वर्ण येऊन त्यापुढील स्वर मिसळतो व संधी होते. आता आपण पाहिलं ना, रूला काय येतो, र येतो. पितृ आणि प्रित्यर्थ पाहिलं आपण. आता रूला काय येतं, र येतं. आणि उला व येतं. उला काय येतं, व. रूला र, लूला ल, लूला लच येणार. आता ई उ रू याबद्दल अनुक्रमे आता आपण बघणार आहोत अयादी आदेश. आपण आता अयादी आदेशचे काही उदाहरणं पाहणार आहोत. आदेशात काय लिहिले, ए ए ओ औ या स्वरापुढे कोणताही स्वर आला, म्हणजे या 4 स्वरांपुढे कोणताही स्वर आला, ए ओ औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ आय औ आणि आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. याला अयादी संधी असे म्हणतात. काय म्हणतात, ए ओ आणि ओ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याची संधी काय होते, ए ला ऐ, ए ला आय, ओ ला औ आणि ओ ला आव अशी त्याची संधी होते. आता बघा येचा ऐ कसा तयार होतो, नय अधिक अन, नयन याची संधी झाली. काय झाले, याची संधी झाली आणि नयन हा शब्द तयार झाला. चे अधिक अन, चयन याची संधी झाली. काय झालं, ऐ आला, एचा काय आला, ऐ आला. मग काय होईल, नय अधिक अनचा काय होईल,
नयन आणि चे अधिक यांचा काय होईल चयन. एचा बघूयात आता. एचा काय होईल आय. गे अधिक अन गायन. काय आला एक कान आवडला. काय होईल एचा काय होईल आय. इथं काय होईल गे अधिक अन गायन. ने अधिक अक नायक. तसंच ओचा काय होईल ओचा औ होईल. म्हणजे काय गो गो आनन गवानन. गो अधिक ईश्वर गवेश्वर. आणि शेवटी ओचा काय होईल आव. नो अधिक इक नाविक. आणि भो अधिक उक भाऊक. बघा काय आहे याचं. ए आला तर काय होईल ऐ येईल. ए आला तर आय ओ औ. आणि औ आला तर आव येईल. जसं ने अधिक अन नयन चे अधिक अन चयन ओ अधिक नो अधिक ओ आला तर काय होईल नो अधिक अक नाविक. आणि भो अधिक अक भाऊक. तसंच ने अधिक अक नायक ओ आला येतं ओचा औ होणार. ओ अधिक अक काय होईल गो अधिक आनंद गवानन. आणि गो अधिक ईश्वर गवेश्वर. स्वर संधी बघतोय आपण. स्वर संधी बघणार आहोत. स्वर संधी म्हणजे काय आपण व्यंजन संधी बघणार आहोत आपण. आताच आपण स्वर संधी बघितली. व्यंजन संधी म्हणजे काय काय असेल बरे व्यंजन संधी म्हणजे. संधी होताना जसं आपण स्वराचं बघितलं तसंच व्यंजनाचे संधी होताना दोन्ही अक्षर व्यंजन असतील बरोबर. संधी होताना दोन्ही अक्षर व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. काय म्हणतात संधी होताना दोन्ही अक्षर व्यंजन असतील किंवा व्यंजन अधिक स्वर असेल
तरी पण त्याला संधी असं म्हटलं जातं. संधी होताना व्यंजन दोन्ही अक्षर व्यंजन असतील तर काय होतं, त्याला स्वरसंधी म्हणतात. आणि पहिला अक्षर स्वर आणि दुसरं अक्षर पहिला अक्षर व्यंजन आणि दुसरं अक्षर स्वर असेल तरी पण व्यंजन संधीच तयार होते. यालाच हलसंधी आणि सव्रत संधी असेही म्हणतात. स्वरसंधीलाच हलसंधी आणि सव्रत संधी असेही म्हणतात. संधी होताना जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी, आता त्याची व्याख्या बघ. संधी होताना जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा एक वर्ण व्यंजन आणि एक वर्ण स्वर नसेल. संधी होताना दोन्ही वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा एक वर्ण व्यंजन आणि एक वर्ण स्वर असेल तर त्याची संधी होते. त्यालाच काय म्हणतात, व्यंजन संधी, हलसंधी किंवा सुव्रत संधी असे म्हणतात. आता आपण एक उदाहरण पाहू. सत अधिक दोन्ही व्यंजन आहेत. सत अधिक जन काय होत आहे, सज्जन. काय होतं, दोन्ही व्यंजन आहेत. सत अधिक जन सज्जन. चित्त अधिक आनंद. चित्त आनंद. याच्यात काय, दोन्ही व्यंजन आहेत आणि याच्यात त आणि अ एक व्यंजन आणि एक स्वर आहे. बरोबर आहे. व्याख्येत काय दिलेलं आहे, संधी होताना दोन्ही अक्षर व्यंजन असतील किंवा पहिला अक्षर व्यंजन असेल आणि दुसरा अक्षर स्वर असेल तर त्याची संधी काय होते, संधी होऊन ते व्यंजन संधी असं म्हटलं जातं. व्यंजन संधीलाच हलसंधी आणि सुव्रत संधी असेही म्हणतात. सत अधिक जन म्हणजे हे पण व्यंजन आहे, हे पण व्यंजन आहे, त्याचं काय होतं, सज्जन. आणि चित्त अधिक आनंद, व्यंजन अधिक स्वर काय होईल, चित्त आनंद. आता याचेच 5 याचे काय काय प्रकार पडतात. प्रथम याची प्रथमामध्ये एक प्रकार आहे तृतीया नासिक. छ पासून शब्द त ची व्यंजनामध्ये कशापासून, छ पासून पण शब्द तयार होतात, त पासून पण होतात, प्रथमापासून होतात, तृतीयापासून होतात. अनुनासिक न म, न ची पण काही नियम आहेत, म ची काही नियम आहेत, र ची नियम आणि परिवर्तन आणि अहन एवढे सारे व्यंजन संधीचे नियम आहेत.
आता प्रथम व्यंजन संधी किती प्रकार आहेत? प्रथम व्यंजन संधी, तृतीय, अनुनासिक. नंतर श चे काही नियम आहेत, न चे, म चे, र चे आणि त चे पण नियम आहेत. आता प्रथम संधी कशी तयार होते? पहिल्या 5 व्यंजन वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. काय होतं? पहिल्या 5 व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी तयार होते. हे तुम्हाला उदाहरण देते. वाग अधिक पती अधिक वागपती आणि षड अधिक कर्ण बरोबर षटकर्ण. प्रथम संधीचे उदाहरण कळले तुम्हाला? वाग अधिक पती वागपती आणि षड अधिक कर्ण षडकर्ण. आपण आता तृतीय संधी बघू. पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण पहिला 5 वर्गातील कठोर वर्ण आहे. त्याच्या पुढील शब्दातील पहिला वर्ण अनुनासिकेखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजने आले आहे. संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी झाली आहे. कठोर वर्णातील पहिले 5 व्यंजने आणि अनुनासिकेखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजने आल्यास पहिले व्यंजन येण्याऐवजी याच वर्गातील तिसरे वर्ण येते. कठोर व्यंजनातील पहिले 5 वर्ण व्यंजनातील पहिले 5 वर्ण व त्याच्यापुढे स्वर मृदू स्वर आला तर त्याच वर्णातील तिसरे शब्द हे त्या अक्षरामध्ये मिसळले जातील. त्याला तृतीय संधी असे म्हणतात. कठोर व्यंजनातील पहिले 5 व्यंजने त्यांच्या पुढे अनुनासिक स्वर किंवा मृदू स्वर असं आलं तर त्याच वर्णातील तिसरा स्वर हा त्या वाक्यामध्ये ऍड केला जातो. आता वाक अधिक ईश्वर ईश्वरी याचं काय होतं? वागेश्वरी.
अधिक अंबर दिगंबर अधिक आदि अधिक आदि अजादी अप अधिक ज अब्ज. बघा, कठोर वर्णातील 5 अक्षरे होत्या, पुढे अनुनासिक किंवा मृदू स्वर आले तर काय होतं, सॉरी व्यंजन आले तर काय होतं, कठोर कठोर व्यंजना, कठोर पहिल्या 5 व्यंजनामध्ये त्यामध्ये अनुनासिक स्वर किंवा मृदू अक्षर आले तर काय होतं, त्याच अक्षरातील तिसरा शब्द हा त्या वाक्यामध्ये संधी म्हणून वापरला जातो. वाघ अधिक ईश्वर, वाघ अधिक ईश्वरी, वाघेश्वरी. दिग अधिक अंबर, दिगंबर. अच अधिक आदि अज अधिक आदि अजादी. आणि अप अधिक ज अब्ज. आता आपण नचे याच्यामध्येच आपण नचे काही उदाहरणं पाहू. न या अक्षराचे उदाहरणं पाहू. ब्राह्मण, ब्रह्मण अधिक ब्रह्मांड. आत्मन अधिक आराम, आत्माराम. इथं उच्चार काय होतोय, न चा उच्चार होतोय, इथं पण उच्चार नच आहे. राजन अधिक ऋषी, राजर्षी. काय होतं, राजश्री. आता आपण ल ची काही उदाहरणं पाहू. आपण म ची उदाहरणं काही पाहू. सम आचार, समाचार. सम अधिक इक्षा, समीक्षा. सम अधिक गती, संगती. ओम अधिक कार, ओमकार. हे झाले म चे. सम अधिक आचार काय होतं, समाचार. सम अधिक इक्षा, समीक्षा. सम अधिक गती, संगती. ओम अधिक कार, ओमकार.
हे झाले म ची उदाहरणं. आता हल व्यंजन संधीचे आपले 3 प्रकार झाले, 4 प्रकार झालेले आहेत. बाकीचे राहिलेले प्रकार आपण उद्या पाहू.